नाइट का वर्ल्ड कप। ओवर टू कमेंट्री बॉक्स। थँक्यू सर. गोलंदाजी मार्कवर संकेत प्रथम पॉवर प्लेचा षटक हाताळण्यासाठी जबाबदारी स्वीकारत असताना पॉवर प्लेचं दडपण असेल त्या दडपणाला विरोध होऊन गोलंदाजीसाठी सज्ज असणार गोलंदाज संकेत. गावदेवी स्पोर्ट्स तुर्भा संघाकडनं यावेळेस प्रथम गोलंदाज निवडला गेलाय. तर एका बाजूने आपण पाहिलं तर देवी स्पोर्ट्स मालजीपाडा संघाचे दोन फलंदाज यावेळेस मैदानामध्ये तुम्ही पाहू शकता. दीपेश आणि आदेश अशी जोडी. स्ट्राईक एंडला प्रथम तुम्ही पाहू शकता दीपेश आणि नॉन स्ट्राईक एंडला आदेश अशी ही जोडी यावेळेस मैदानामध्ये. यस आदेश, आपके लिए प्राइज मनी आती हुई 4 ओवर। यस 4 ओवरों का ये मुकाबला है। आदेश, आपके लिए प्राइज मनी आती हुई सुशांत मुकादम की तरफ से 2 गेंदों में 2 सिक्स आपने जड़े तो 1000 रुपए की प्राइज मनी। यस ओवर टू कमेंट्री बॉक्स। यावेळेस बॉलर पहिल्या चेंडूवरती समाचार घेण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमा पार. पंचांचा इशारा चौकार. संघाचा श्री गणेश होतोय. धाव फलकाला सुरुवात होते. 4 धावांनी धाव फलक इथे सरकतोय 4 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती गोलंदाज संकेत याचा केला जातोय स्वागत. शॉर्ट चेंडू होता आणि ऑन साइडला यावेळेस खेळून काढलाय. दीपेश यावेळेस पहिल्या चेंडूवरती दाखवून देतोय आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना. देव स्पोर्ट्स मालजीपाडा संघ प्रथम फलंदाजीसाठी सज्ज. यावेळेस हा चेंडू शतरक्षक तिथे आहे आणि आता मात्र एक धाव इथे कोणी रोखू शकत नाही. यावेळेस एकच धाव एका धावेवरती. मानसी नीलकंठजी भोई साहेब, आपला मनापासून हार्दिक स्वागत. नरेश स्पोर्ट्स प्रेझेंट नरेश स्मृती चषक 2022 मध्ये सुस्वागत. गोलंदाज पुन्हा सज्ज असेल. तसेच या गोलंदाजी मार्कवर संकेत. आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात. आपल्या षटकाच्या 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. पुढचा चेंडू यावेळेस ऑन साइडला मोठ्या फटकामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू एका टप्प्याने जातोय. आणखीन एक चौकार. यावेळेस आदेश याच्या बॅट मधून आलेला हा चौकार. संघाची धाव संख्या वेगाने वाढते. ती म्हणजेच 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 9 धावा लागल्या जातात. यावेळेस 3 चेंडूंच्या अखेरीस संकेत गोलंदाज यावेळेस माघार ठरतोय. या षटकामध्ये जवळपास 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत. 9 धावा खर्च केलेत. तर एका बाजूने आपण पाहिला दीपेश वैयक्तिक 5 या धाव संख्येवरती खेळतोय. 2 चेंडूंचा सामना केलाय. त्यानंतर आदेश पहिल्या चेंडूवरती चौकारानं आपला अकाउंट ओपन करतोय. धाव फलकावरती धावा लागल्या जात आहेत. 9 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज संकेत सज्ज असेल. पॉवर प्लेचा षटक आणि पॉवर प्लेच्या षटकातील पुरेपूर फायदा घेत असताना दोन्ही फलंदाज मैदानामध्ये. एका बाजूने दीपेश तर दुसऱ्या बाजूने आदेश. पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज. आपल्या षटकातील पुढचा चेंडू सामोरे जाईल. पुन्हा एकदा आदेश टू संकेत असा हा सामना. गोलंदाज सज्ज होईल. पुढचा चेंडू यावेळेस हा स्लोवर चेंडू उडून दिल्याचा प्रयत्न. दोन्ही शतरक्षकांच्या मधून यावेळेस खेळला जातोय. शतरक्षण होईपर्यंत 2 धावण्याची संधी होती आणि सहजरित्या 2 धावा इथे धावून पूर्ण केल्या जातात. 2 धावांनी संघाची धाव संख्या यावेळेस वाढते. ती म्हणजेच दुहेरी आकड्यामध्ये जाऊन प्रवेश करते. 11 धावा लागल्या जातात स्कोर बोर्डवरती. 4 चेंडूंच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्या जातात 11. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जात असताना सामोरे जाईल आदेश. यावेळेस हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा मानस होता परंतु बीट होतोय फलंदाज आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धाव संख्या 11 या आकड्यावरती थांबलेली. शेवटचा चेंडू शिल्लक असेल संकेताच्या गोलंदाजीमधील. पॉवर प्लेचा हे शेवटचा चेंडू असेल. पॉवर प्लेच्या षटकातील गोलंदाज संकेत. आपल्या षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस हा चेंडू समोरच्या दिशेने अप्रतिम टोलवलाय. चेंडू निघतेच जाईल. 4 धावांसाठी आणखीन एक चौकार. या षटकामध्ये तब्बल 3 चौकार. 2 चौकार आले आदेशाच्या बॅट मधून आणि 1 चौकार आला दीपेशाच्या बॅट मधून. षटक क्रमांक 1 इथे संपला जातोय. संघाची धाव संख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचते.
षटक क्रमांक 1 इथे संपला जातोय. संकेत यावेळेस तुम्ही पाहू शकता पॉवर प्लेच्या षटकामध्ये खूप महागाडा ठरतोय. 15 धावा खर्च करतोय. अजूनही 18 चेंडू शिल्लक असतील. अजूनही 3 षटकं शिल्लक असतील. या पहिल्या डावातील देवेश स्पोर्ट्स मालजेपाडा संघ यावेळेस मोठ्या लक्षाचं पाठलाग करत असताना आपल्याला दिसतोय. आता मात्र कुठेतरी इथे अडवायला हवं. गावदेवी स्पोर्ट्स तुर्भे संघाकडनं कमबॅक करायला हवं. या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च करायला हव्या. प्रारंभ जी जोडी आहे दीपेश आणि आदेश ही यावेळेस सेट झालेली आहे मैदानामध्ये, तर त्या जोडीला कुठेतरी तोडण्याचं काम करायला हवं. गोलंदाज कोण असेल, कोणावरती विश्वास दाखवला जाईल, संघाचा कर्णधार कोणावरती जबाबदारी देईल दुसऱ्या षटकाची. चला प्लीज लगेच घाई करायची आहे. वेळ वाया घालवू नका प्लीज. फिल्डिंग टीम 20 मिनिटाचा कालावधी तुम्हाला दिला जाईल आणि त्याच टाइम मध्ये हा सामना आपल्याला पहिला डाव इथे संपवायचा आहे. प्लीज गोलंदाजी मार्गवर गोलंदाज क्रमांक 2 राजेश याची निवड करण्यात येते. राजेश याच्यावरती विश्वास दाखवला जातोय. पहिल्या षटकामध्ये 15 धावा कुठल्या गेल्या. संकेत हा माघार ठरतोय. आतापर्यंत आणि चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघ आणि त्याचं श्रेय जाते दोन्ही फलंदाजांना. एका बाजूने दीपेश तर दुसऱ्या बाजूने आदेश. आदेश याची जर खेळी आपण पाहिली तर 4 चेंडूंचा सामना केलाय. 10 धावा त्याने वैयक्तिक कुठलेत, तर एका बाजूने दीपेश याने 5 धावा कुठलेत, 2 चेंडूंचा सामना केलाय. गोलंदाज सज्ज असेल. राजेश आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन जात असताना यावेळेस ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. चेंडू खूप वेळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक यावेळेस चेंडू खाली स्वतः गोलंदाज आणि यावेळेस झेल संपादन करतोय अचूकरित्या आणि फलंदाज क्रमांक 1 इथे बाद होईल. दीपेश याची खेळी इथे समाप्त होईल. संघाला लागलेला पहिला हादरा, पहिला फलंदाज इथे बाद होतोय मालजेपाडा संघाचा. धावफलकावर की धावा तुम्ही पाहू शकता 15 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज यावेळेस मैदानामध्ये जात असताना तुम्ही पाहता कृपेश याला संधी दिली जाते. या संधीचं सोनं होईल का? कुठेतरी धावफलक याच्या बॅटमधून धावा येतील का? त्या विरुद्ध गोलंदाज तुम्ही पाहू शकता पहिल्याच चेंडूवरती फलंदाज बाद करण्यामध्ये तो सफल ठरलाय. पहिल्या षटकामध्ये जरूर 15 धावा आल्यात, परंतु या षटकामध्ये देवी स्पोर्ट्स मालजीपाडा संघाला रोखण्यामध्ये यशस्वी ठरेल का गोलंदाज? मान्यश्री शुभम जी पाटिल साहब हमारे बीच यहाँ पर मौजूद हैं, उनका हम स्वागत और सत्कार जरूर करेंगे. मैं रिक्वेस्ट करूंगा भावेश आइए, आपके शुभ हाथों से यहाँ पर स्वागत और सत्कार हम करेंगे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. यावेळेस हा चेंडू बीट होता. नक्कीच पंचांकडे दाट अपील केली जाते आणि अपील मध्ये अप्रतिम इथे फलंदाज बाद होते. पंचांचा हात इथे आकाशाकडे. फलंदाज आदेश याची खेळी इथे समाप्त होते. पारितोषिक लागला होता आदेश याच्यावरती लागोपाठ 2 षटकारांसाठी. तो फलंदाज इथे बाद होतोय. संघाला लागलेला आणखीन एक हादरा या षटकामध्ये गोलंदाज राजेश देतोय. चेक. यस, हमारे बीच मान्यश्री प्रभाकर जी भोईर साहब उपस्थित हैं, उनका भी स्वागत और सत्कार हम करेंगे. मैं रिक्वेस्ट करूंगा अक्षय कारखानिस आइए. यस भावेश, आपके ही शुभ हाथों से करते हैं, आइए. मान्य श्री नीलकंठ जी भोईर साहब, इनका भी हम स्वागत और सत्कार जरूर करेंगे. मैं कृष्णा जी भोईर साहब से रिक्वेस्ट करूंगा कि आपके शुभ हाथों से यहाँ पर स्वागत और सत्कार जरूर किया जाए. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक तर यू. विकेट हॅट्रिक साठी इथे नक्कीच पारितोषिक लागला जातोय. सेलफोन गिफ्ट देण्यात येईल आयोजकांच्या वतीने. नरेश स्पोर्ट्स आयोजित या स्पर्धेमध्ये यावेळेस हा चेंडू नक्कीच हवेमध्ये होता, परंतु बीट होते क्षेत्ररक्षक सुद्धा. यावेळेस सुखरूप
फलंदाज एक धाव इथे पूर्ण करतोय. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते, ती म्हणजेच खूप वेळानंतर 16 या शेख. आकड्यावरती जाऊन पोहोचते. मनीश्री पंडरीनाथ कारखाने साहब हमारे बीच उपस्थित है. मैं संदीप जी भोई साहब से रिक्वेस्ट करूंगा जो कि आयोजक कमेटी के हेड है, उनके ही मुबारक हाथों से यहाँ पर हम शुभ हाथों से स्वागत और सत्कार करेंगे. ओवर टू कमेंट्री बॉक्स. थैंक यू. गोलंदाज सज्ज असेल. आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन जात असताना आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय राजेश. 3 चेंडू फेकले, तो 2 महत्वपूर्ण फलंदाज बाद केले, 1 धाव खर्च केली. पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस जो चेंडू अप्रतिम चेंडू हाताळतोय, वेगवान अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना तिखट मारा करतोय या रात्रीच्या सत्रामध्ये गोलंदाज राजेश. 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत, 1 धाव खर्च केली, 2 महत्वपूर्ण फलंदाज बाद केलेत. स्ट्राईक एंडला तुम्ही फलंदाज पाहू शकता. यावेळेस कृपेश. यावेळेस हा चेंडू स्लोवर टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळणारा हा चेंडू फलंदाजाला इथे समजला नाही आणि त्याच कारणाने आणखीन निर्धाव चेंडूची इथे सांगत होते. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे निर्धाव खेळतोय फलंदाज कृपेश. वारंवार बीट होत असताना शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या दुसऱ्या षटकातील जबरदस्त कमबॅक करण्याचा प्रयत्न केला गावदेवी स्पोर्ट्स तुर्भे संघाने आणि त्याचा श्रेय जाते गोलंदाज राजेश. अप्रतिम गोलंदाजी. यावेळेस हा चेंडू आउटसाइड द लेग स्टंप. पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहणार, तोपर्यंत नक्कीच पंचांनी निरीक्षण केलं. शेवटच्या क्षणी निर्णय दिला वाईड आणि अवांतर धावेमध्ये इथे भर होईल, ती म्हणजेच धाव फलक तुम्ही पाहू शकता 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 17 धावा लागल्या जातात स्कोरबोर्डवरती. आतापर्यंत शेवटचा चेंडू शिल्लक गोलंदाज राजेश. यावेळेस हा शॉट चेंडू होता, हुक करण्याचा प्रयत्न आणि शतरक्षकाच्या डोक्याच्या वरून हा चेंडू निघून जातोय. एका टप्प्याने 4 धावांसाठी. मनीश्री सुनील जी भोई साहब, स्वीट वॉइस ऑफ कासर वडौली सर. यस, उनका स्वागत और सत्कार हम जरूर करेंगे. मैं रिक्वेस्ट करूंगा मनीश्री संदेश जी भोई साहब. क्या बात है. ट्रिपल एस डीजे के संदेश भोई साहब के शुभ हाथों से यहां पर स्वागत और सत्कार जरूर किया जा रहा है. मनीश्री भरत जी पाटिल साहब हमारे बीच यहाँ पर उपस्थित हैं. एक बेहतरीन आवाज के मालिक और एक बेहतरीन कमेंटेटर, उनका भी हम स्वागत और सत्कार जरूर करेंगे. मैं रिक्वेस्ट करूंगा संदीप जी सुनील जी भोई साहब, आपके शुभ हाथों से यहाँ पर स्वागत और सत्कार की प्रक्रिया जरूर पूरी की जाए. तर गोलंदाजी मार्कवर आकाश. यावेळेस गोलंदाजीसाठी सांघिक 3रा षटक. पहिला चेंडू शॉर्ट पिच हाताला गेलाय. पंच पारथील आणि निर्णय देतील. यावेळेस हा एस व्हाईटचा इशारा येतोय. आणखीन एक धाव इथे ऍड होईल. एका धावेने धाव फलक आपण पाहतोय 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 22 धावा या लागल्या जात आहेत स्कोरबोर्डवरती. आता मात्र गोलंदाज आकाश पुन्हा एकदा सज्ज असेल आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाण्यासाठी. अवांतर धावा येथे खर्च करतोय. पहिलाच चेंडू अवांतर फेकतोय गोलंदाज आकाश. मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं शेवटच्या चेंडूवरती एक चौकार आला, परंतु त्या आधीचे चेंडू जर आपण पाहिले तर पहिल्या 2 चेंडूंमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस हा चेंडू ऑन साईडला मारलाय. नक्कीच क्षेत्ररक्षण चांगल्या रीतीने हाताळलं गेलंय आणि एकच धाव. एका धावेवरती ते समाधान मानावं लागते. एका धावेने धाव फलक हलतोय, तो म्हणजेच 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 23 धावा लागल्या जातात. एका चेंडूच्या अखेरीस पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाईल. सामोरे जाईल फलंदाज कृपेश. यावेळेस स्ट्राईक एंडला असेल. ज्याच्या बॅटमधून शेवटच्या चेंडूवरती चौकार आला होता तोच कृपेश यावेळेस स्ट्राईक एंडला असेल. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज आकाश. गोलंदाजी मार्गवर आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जात असताना यावेळेस हा चेंडू लेग बिफोरची अपील नक्कीच स्वीकारली. फलंदाजी इथे आणखीन एक बाद होईल. कृपेशाची खेळी सुद्धा इथे समाप्त होते. संघाला लागलेला 3रा हादरा. यावेळेस देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाला लागलेला 3रा हादरा. कृपेशाच्या रूपाने धाव फलक तुम्ही पाहू शकता 23 या आकड्यावरती थांबलेला.
कृपेश याची जागा सावरण्यासाठी यावेळेस मैदानामध्ये जात असताना नवीन फलंदाज सनी याची खेळी नक्कीच महत्त्वाची असेल. या फलंदाजाला इथे टिकून राहावं लागेल. चेंडू तुमच्याकडे शिल्लक असतील ते म्हणजेच या पहिल्या डावातील 10 चेंडू शिल्लक असतील आणि इथे कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न करायला हवा. पहिल्या षटकामध्ये 15 धावा जरूर आल्या होत्या, त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये जबरदस्त कमबॅक केलं. राजेश याने गोलंदाजीमध्ये आपल्या संघाला चांगलं योगदान दिलं. 6 धावा खर्च केल्या. 2 महत्त्वपूर्ण फलंदाज बाद करण्यामध्ये तो सफल ठरला आणि या षटकामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी होत आहे. गोलंदाज आकाश आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत आणि 2 धावा खर्च केल्या आणि 1 फलंदाज बाद करण्यामध्ये तो सफल ठरला. सनी यावेळेस असणार ऑन स्ट्राईक. कशा प्रकारे अकाउंट ओपन करण्याचा प्रयत्न असेल, स्वतःचा आणि संघासाठी किती धावांचं योगदान देण्याचा प्रयत्न असेल, त्याविरोधात गोलंदाज सज्ज असेल. पुन्हा एकदा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न. बीट होतोय फलंदाज सनी, यावेळेस बीट होतोय. निर्धाव चेंडूची ते सांगत होते. पुन्हा एकदा गोलंदाज हवी ठरतोय समोरच्या संघावर. नक्कीच देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाविरुद्ध गोलंदाजी करत असताना अप्रतिम गोलंदाजी करतोय आतापर्यंत आणि त्या गोलंदाजाला इथे या 3 चेंडूंमध्ये जरूर यश लाभतोय. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे, त्यातील हा पुढचा चेंडू. यावेळेस ऑन साईडला फटका खेचून घेतलाय. नक्कीच क्षेत्ररक्षक तिथे आहे. 1 धाव इथे धावून पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जात नाहीये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. एका धावेने धाव फलक हलतोय, तो म्हणजेच 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. षटक क्रमांक 3 तुम्ही पाहू शकता प्रगतीपथावर. अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातील. गोलंदाज आकाश आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. स्ट्राईक एंडला फलंदाज समीर ऑन स्ट्राईक. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. यावेळेस 6 चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय क्षेत्ररक्षक आणि यस बंटी माली साहेब या आपला मनापासून हार्दिक स्वागत. नरेश स्पोर्ट्स प्रेझेंटर नरेश स्मृती चषक 2022 मध्ये सुस्वागतम. तर गोलंदाज सज्ज असेल. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू. धाव फलकावरती धावा आता मात्र लागल्या जातात, त्या म्हणजेच 25 धावा. संत आणि सावध गतीने वाटचाल करतोय आता मात्र देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघ. कुठेतरी कमबॅक करून दिलंय राजेश याने आपल्या षटकामध्ये. नक्कीच गावदेव स्पोर्ट्स तुर्भे संघाला राजेश अप्रतिम षटक हाताळलं. कौतुक करण्यासारखं षटक हाताळलं त्यांनी. गोलंदाज सज्ज. यावेळेस 6 चेंडू ऑन साईडला खेळून घेतलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. 1 धाव धावून पूर्ण केली. गचाल क्षेत्ररक्षकाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. 2च धावांवरती ते समाधान मानावं लागेल. 2 धावेने संघाची धावसंख्या 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. तर षटक क्रमांक 3 इथे संपला जातोय. तिसऱ्या षटकात आकाश याने देखील चांगली गोलंदाजी केली. 1 महत्वपूर्ण फलंदाज त्याने बाद केला आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. कुठेतरी धाव फलक इथे नक्कीच थांबवण्यामध्ये हे दोन्ही गोलंदाज यशस्वीरित्या पूर्ण पडले. पहिल्या षटकामध्ये संकेत हा माघार ठरला होता. 15 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र दोन्ही गोलंदाज जबरदस्त गोलंदाजी करत असताना कुठेतरी धावा रोखण्यामध्ये दोन्ही गोलंदाज यावेळेस यशस्वी ठरले. दोन्ही षटकामध्ये आपण पाहिलं तर 6-6च्या सरासरीनं 12 धावा 2 षटकांमध्ये आल्या. तर 3 महत्वपूर्ण फलंदाज बाद झाले. संघाची धावसंख्या तुम्ही पाहू शकता 27 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 फलंदाजांच्या मोबदल्यात. शेवटचा षटक शिल्लक असेल. शेवटच्या 6 संधी असतील. या डावातील शेवटचे 6 चेंडू. गोलंदाज कोण असेल, गोलंदाजी मार्कवर कोणावरती विश्वास दाखवला जाईल. अनामारीचं षटक आहे. या षटकामध्ये नक्कीच फलंदाज हमी ठरत असतात. फलंदाज मोठे फटके खेचण्याचे प्रयत्न करत असतात. तो षटक यावेळेस घेऊन येते गोलंदाज मोहन याची निवड केली जाते. कर्णधारांनी नक्कीच जबाबदारी दिली. ती जबाबदारी कितपत यशस्वीरित्या पूर्ण करील त्या विरुद्ध आपण पाहणार आहोत. 2 फलंदाज यावेळेस मैदानात समीर आणि सनी. तर किती धावा लुटण्याचा प्रयत्न असेल या शेवटच्या 6 चेंडूंमध्ये. पहिल्या डावातील शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील. देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघ प्रथम फलंदाजी करत असताना यावेळेस धावसंख्या तुम्ही पाहू शकता 27 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 4 षटकांची महत्वपूर्ण लढत. गावदेवी स्पोर्ट्स तुर्भे विरुद्ध देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघ. तुर्भे संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं नाणेफेकी जिंकल्यानंतर आणि आमंत्रित केलं होतं मालजीपाडा संघाला. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. स्कोरबोर्ड वरती धाव फलक तुम्ही पाहू शकता 41. शेवटचा चेंडू शिल्लक या पहिल्या डावातील
आणि या शेवटच्या षटकातील मोहन कोठ्यातील शेवटचा चेंडू. सामोरे जाईल फलंदाज समीर. यावेळेस हा चेंडू वेगवान चेंडू, परंतु यष्टीरक्षक बीट होते. एका धावेचा प्रयत्न आणि सहजरित्या एक धाव इथे पूर्ण केली जाते. एका धावेने धाव फलक 42 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. चला टॉस साठी लगेच यायचं कॅप्टन अमित. अमित कैप्टन को भेजना प्लीज. उसी तरीके से गांगुली ड्रीम 11 आइए, चलिए प्लीज गांगुली. टाइम वेस्ट नहीं करना है, टॉस के लिए ताबड़तोड़ आना है. या साइड गांगुली, ये साइड से. तर 43 धावांचे ते आव्हान रचला गेलाय, तो म्हणजेच गावदेव स्पोर्ट्स तुर्भे संघासमोर. यानंतरचा डाव आम्ही ऐकणार आहोत. आणखीन एक अनोखा आवाज, नक्कीच बालखुम क्षेत्रातील एक आवाज, भरत पाटील. वेलकम संतोष जी भोई साहेब, सुस्वागतम सुस्वागतम. राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष ठाणे शहर, सुस्वागतम. आपला मनापासून हार्दिक स्वागत साहेब. नरेश स्पोर्ट्स प्रेझेंट नरेश स्मृती चषक 2022 नाईट वर्ल्ड कप. पंडित जी कारखानी सर आइए प्लीज. मामा या टॉस करायचं. एक तरफ ट्रिपल एस डीजे तो दूसरी तरफ नरेश स्पोर्ट्स. कॉल देना है. सेंटर मध्ये तुम्ही इथे तो आधार कार्ड मागतोय बघ. यस कॉल यहाँ पर गांव स्पोर्ट्स टीम कैप्टन देना चाहेंगे. एक तरफ ट्रिपल एस डीजे, दूसरी तरफ नरेश स्पोर्ट्स. टॉस होने जा रहा है. परत ट्रिपल एस डीजे. यस सर, टॉस जीता है इस वक्त ड्रीम 11. आइए विराजमान होना है. ना मैं आपसे रिक्वेस्ट करूंगा मामा, आप जरूर.
टॉस जीता है आपने, पहले क्या करेंगे आप? पहले हम लोग बैटिंग करेंगे। बिल्कुल, चलिए मैच ऑन होने जा रहा है इसलिए ओपिनियन नहीं लेंगे. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स, भरत पाटील, ओवर टू यू. धन्यवाद सेजादभाई. दरम्यान यावेळेस होतंय दुसऱ्या इनिंगला इथे सुरुवात चालू असणारी मॅच आपण पाहतोय. देवेश स्पोर्ट्स मालजीपडा विपक्ष गावदेवी स्पोर्ट्स तुर्बे. देवेश स्पोर्ट्स मालजीपडा या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 42 धावा 4 षटकांच्या अभावी धाव फलकावरती झळकावल्या आणि 43 धावांचं आव्हान ठेवलंय. सलामी चालला गोलंदाज मनीष मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि सलामीचे फलंदाज आपण पाहतोय राजेश एक धाव घेऊन नक्कीच स्वतःच आणि संघाचं इथे श्रीगणेश करत असताना नॉन स्ट्रायकिंग एंडला यावेळेस आपण पाहतोय महेश या फलंदाजाला. मनीष यावेळेस मात्र परफेक्ट यॉर्कर चेंडू होता आणि इथे यष्टांना उद्ध्वस्त करून दिल्यात. फलंदाज महेशला परतावलाय गोल्डन डकच्या रूपाने पॅव्हेलियन मध्ये. काय गोलंदाजी होतीये. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि पहिल्याच षटकामध्ये इथे दुसऱ्याच बॉलवरती इथे यष्ट्या उद्ध्वस्त करून दिल्यात फलंदाजाच्या. एक धावसंख्येवरती पहिला मोहरा गारद होत असताना यावेळेस आपण पाहतोय देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाचा नरेश स्मृती चषक 2022 पर्व 5वं आपण पाहतोय. आणि आजचं हे दुसरं दिवस. काल खूप थाटामाटामध्ये या स्पर्धेचं या सोहळ्याचं उद्घाटन झालं आणि नक्कीच आपण येत्या सोमवारी फायनल डे पाहणार आहोत. अतिशय दर्जेदार असं आयोजन आणि तितकंच दिमागदार सोहळ्यामध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. पहिली मॅच आपण पाहिलं असेल तर कोलशेद संघाने विजय संपादन केला. तर यावेळेस आपण पाहतोय पहिल्या फेरीतील दुसरी मॅच. एका बाजूला मालजीपाडा संघ तर दुसऱ्या बाजूला तुर्बे संघ. नवी मुंबईतील अल्लाहा एक दादा संघ म्हणून ओळखला जातो. दरम्यान चांगली फलंदाजी 42 धावा नक्कीच धाव फलकावर लगावल्या आणि 43 धावांचं आव्हान ठेवलं. दरम्यान पुन्हा एकदा मनीष तिसरं बॉल घेऊन सज्ज होत असताना मोहनसाठी यावेळेस कोलरचा बॉल होता मात्र इथे पहा मिस फिल्डिंग. झेल घेण्याचा प्रयत्न मात्र इथे शेवटच्या क्षणी मला वाटतं काहीतरी लाईट्स छत्रच्या डोळ्यावरती आल्या आणि याच कारणास्तव इथे मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. दरम्यान एक धाव नक्कीच देऊन जाईल ती म्हणजेच मालजीपाडा संघाला. तर मोहन सुद्धा स्वतःचं खातं खोलत असताना 2 या धावसंख्येवरती आता मालजीपाडा संघ जवळजवळ 11च्या सरासरीने धावफलकाचं पाठलाग करायचं आहे मालजीपाडा संघाला. आणि त्याच प्रयत्नामध्ये आता यावेळेस क्रमांक 1चा फलंदाज राजेश स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस वुलरलिनचा बॉल होता. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. जेलची संधी. विकेट किपर येतोय चेंडूच्या खाली आणि इथे मात्र कोणतीही चूक होणार नाहीये. दुसऱ्या विकेटचं पतन 2 या धावसंख्येवरती. काय गोलंदाजी होतीये. अचूक टप्पा आणि भेदक मारा इथे मनीष या गोलंदाजाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. आपण पाहिलं असेल तर या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत आणि अशा वेळेस सुद्धा फलंदाजांना इथे थांबून ठेवण्यामध्ये यशस्वी ठरतोय गोलंदाज. काय गोलंदाजी होतीये. फ्लड लाईट्स ऑन झाल्या आणि नक्कीच एक चांगलं दृश्य इथे पाहायला मिळालं. कासार वडवलीच्या या नगरीमध्ये खूप चांगली स्पर्धा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी नरेश स्पोर्ट्स आयोजित नरेश स्मृती चषक 2022 नक्कीच आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मान्यवरांचं खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या सामन्यामध्ये आपण खूप चांगला आवाज ऐकला मायक्रोफोनच्या माध्यमातून. याच पट्ट्यातील याच गावातील एक नामवंत समालोचक आदरणीय सुनीलजी भोईर साहेब तसेच सेजाद शेख आणि आदेश ठाकूर. दरम्यान यावेळेस मात्र लोअर फुलटॉस होता. भिरकावून दिलाय चाबूक शॉट आणि यावेळेस मात्र चेंडू निघून जाईल डीप मिड विकेट रिझन मध्ये 4 धावांसाठी. हा येतोय दर्जेदार चौकार. मोहन यावेळेस मात्र हात खुले करत असताना
4 धाव्याने आता मात्र धावफलकाला इथे आकार देण्याचं काम मोहन यांच्या माध्यमातून 6 धावा धावफलकावरती 11च्या सरासरीने जायचं आहे मालजीपाडा संघाला आणि त्याच प्रयत्नामध्ये आता मात्र मोहन आणि त्याला साथ देण्यासाठी नॉन स्ट्रायकिंग एंडला उतेश पुन्हा एकदा मनीष लास्ट गो शेवटचा बॉल राईट राऊंड द विकेटने यावेळेस मात्र पहा गती परिवर्तन केलं स्लोवर पद्धतीचा हा चेंडू होता बीट होतं यावेळेस मात्र फलंदाज दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मालजीपाडा संघाची धावसंख्या 2 गडी बाद 6 धावा जवळजवळ 11च्या सरासरीने जायचं होतं मालजीपाडा संघाला मात्र थोडस कमी धावा इथे धावफलकावरती लागताना दिसत आहेत म्हणजे 6 धावा आता मात्र गणित शिल्लक राहील ते म्हणजेच 18 चेंडू आणि आता धावा हव्या असणार आहेत विजयासाठी त्या म्हणजेच 37 धावा जवळजवळ 12.35च्या सरासरीने या धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल मालजीपाडा या संघाला तर चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये तुर्बे संघ आपल्याला 4 षटका पूर्ण करण्यासाठी फक्त आणि फक्त 20 मिनिटाचा अवधी दिलेला आहे आणि त्या 20 मिनिटाचा आपण पुरेपूर विचार करूनच टीम मीटिंग्स घ्याव्यात अन्यथा आपल्याला दंडित करण्यात येईल खूप चांगलं आयोजन आणि तितकंच दर्जेदार नियोजन आपण पाहतोय SSS च्या माध्यमातून नरेश स्पोर्ट्स आयोजित नरेश स्मृती चषक 2022 पर्व 5वं थाटामाटात या स्पर्धेचं कालच्या दिवसामध्ये उद्घाटन आपण पाहिलं आदरणीय सन्माननीय सिद्धार्थजी ओळेकर साहेबांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं माजिवडा मानपाडा प्रभाग समिती सभापती माजी सभापती व स्थानिक नगरसेवक आदरणीय सन्माननीय सिद्धार्थजी ओळेकर यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं नक्कीच आपण कालच्या दिवसामध्ये उद्घाटन पाहिलं दरम्यान वळूया दुसऱ्या ओव्हरकडे यावेळेस जयेश गोलंदाजी ट्रॅकवरती दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होत असताना तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज उद्देश यावेळेस मात्र पहा फक्त स्टील करण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र काय होतंय इनरेज नक्कीच आणि यावेळेस मात्र परतावा लागतंय तिसऱ्या विकेटचं पतन 6 या धावसंख्येवरती कोणताही फलंदाज इथं तट धरून उभा राहत नाहीये क्रीज वरती याचं कारण आहे की काय गोलंदाजी होतीये अचूक टप्पा आणि भेदक माऱ्यावरती इथे गोलंदाजी होतीये तुर्बा संघाकडून कट करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा चेंडूला थोडीशी उसळी मिळाली थोडासा टॉस होताना पाहायला मिळाला गुडलँड स्पॉट वरून चेंडू दरम्यान फक्त कट करण्याचा प्रयत्न होता मात्र बॅटची वरची कडा आणि दरम्यान चेंडू विसावतोय तो म्हणजेच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये तिसरा धक्का उद्देश या फलंदाजाच्या रूपाने दरम्यान नवीन फलंदाज खेळपट्टीवरती संकेत खूप चांगलं स्पर्धेचं आयोजन नक्कीच कासरवडवली गावाची ही जत्रा म्हणून सुद्धा या टुर्नामेंटकडे पाहिलं जातं कारण तसंच आयोजन सुद्धा केलं जात आहे नाईटची स्पर्धा प्रकाश झोतातील ही स्पर्धा आणि उदंड प्रतिसाद रसिक प्रेक्षकांचं या स्पर्धेला नेहमीच मिळत असतो आजचा हा दुसरा दिवस आणि यशस्वी दुसऱ्या दिवसामध्ये सुद्धा खूप चांगलं आयोजन दरम्यान यावेळेस हात ट्रॅकवर दौडून देण्याचा प्रयत्न मात्र इथे एलिव्हेशन व्यवस्थित होत नाहीये दरम्यान चेंडू ट्रॅव्हल होतोय डिक्लेअर झोन मध्ये घोषांकित क्षेत्रामध्ये एक धाव नक्कीच देऊन जाईल ते म्हणजे मालजीपाडा संघाला 7 धावा धाव फलकावरती मात्र 3 गडी 3 मोठे मोहरे मात्र परतले तर डगआउट मध्ये काय गोलंदाजी होतीये पहिले गोलंदाज आपण पाहिला असेल तर मनीष अफलातून गोलंदाजी केली फक्त 6 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वाचे गडी मनीष याने तंबूत परतवले त्यानंतर मात्र वर्णी लागली गोलंदाज जयेश या गोलंदाजाची आणि काय गोलंदाजी करतोय आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च केली 2 चेंडूच्या समाप्तीनंतर आणि नक्कीच एक महत्वपूर्ण फलंदाज उद्देश या फलंदाजाला मात्र माघारी पाठवलंय 43 धावांचा पाठलाग करतोय तो म्हणजे मालजीपाडा संघ मागच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल तर चेना संघाने 42 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या होत्या आणि 43 धावांचं आव्हान ठेवलं होतं ते म्हणजे दत्ता स्पोर्ट्स कोलशेद या संघाला
मात्र काय फलंदाजी केली होती यावेळेस हॅप ट्रॅकर स्विंग अँड मिस. काय गोलंदाजी होती. आणखीन एक डॉट डिलिव्हरी. सुरेख गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती सफलता, दुसऱ्या चेंडूवरती एक धाव आणि तिसऱ्या चेंडू निर्धाव. काय गोलंदाजी करतोय गोलंदाज जयेश. का आम्ही नवी मुंबई मधून या कासर वडवलीच्या क्रीडांगणामध्ये आलोय त्याचं प्रतिनिधित्व असताना यावेळेस पाठा करता आणि इथे स्टेअर करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र आणखीन एक विकेटचं पतन पडतावं लागतंय. आणखीन एक फलंदाजाला डगआउटच्या दिशेने. काय गोलंदाजी होते. अफलातून गोलंदाजी. विकेट टू विकेट इथे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय जयेश यांच्या माध्यमातून. दरम्यान संकेत परततोय. दरम्यान फक्त एका धावेचं योगदान दिलं संकेत. टेनिस क्रिकेट जगतातील एक मोठं नाव म्हणून ज्याच्यावर पाहिलं जातं नवी मुंबईचा स्टारकास्ट खेळाडू जयेश पाटील. जयेश पाटील मॅन फ्रॉम मालजीपाडा. काय गोलंदाजी होतीये. दोन्ही हाताने या गोलंदाजाला आपण गोलंदाजी करताना नेहमी पाहत असतो. अशा कला खूप कमी लोकांमध्ये अवगत असतात. मात्र त्यातील एक हा खेळाडू तो म्हणजे जयेश पाटील. बॅकफुटवरती आणून ठेवलंय त्यावेळी यावेळेस तुर्बे संघाला. दरम्यान यावेळेस होता हा शॉटन पुल करण्याचा प्रयत्न होता. अलाउन ते कार्पेटने खेळून काढतोय. दरम्यान एक धाव नक्कीच देऊन जाईल तुर्बे संघाला. खूप चांगली मॅच इथे पाहायला मिळते. एका बाजूला मालजीपाडा संघ, दुसऱ्या बाजूला तुर्बे संघ. मात्र विकेट टू विकेट इथे गोलंदाजी जयेश पाटील यांच्या माध्यमातून. दरम्यान लास्ट गो शेवटचा बॉल घेऊन ते सज्ज. यावेळेस मात्र पास स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा तोच चित्र, तेच प्रतिक्रिया पाहायला मिळाली फलंदाजाकडून. आणि यावेळेस मात्र काय गोलंदाजी. यशस्वी षटक इथे संपादन करत असताना मानश्री सदानंद पाटील साहेब आपला मनापासून हार्दिक स्वागत. तसेच आमचे ओळखीचे मित्र मानश्री दीपकजी पाटील साहेब यांचं पण आगमन झालंय. त्यांचं पण मनापासून हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम. सत्कार की प्रक्रिया पूरी करेंगे. सदानंद पाटिल साहब हमारे बीच उपस्थित है. मैं संदीप जी भोई साहब से रिक्वेस्ट करूंगा कि आपके शुभ हाथों से यहाँ पर स्वागत और सत्कार की प्रक्रिया जरूर पूरी की जाए. संदीप भाई, ट्रिपल एस डीजे के हमारे संदीप भाई, उनके शुभ हाथों से यहाँ पर स्वागत और सत्कार की प्रक्रिया जरूर पूरी की जा रही है. धन्यवाद सिद्धार्थ भाई. तर वळूया मॅच कडे. 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा झाले. धावफलकावरती 8 धावा. यस, हमारे बीच दीपक जी पाटिल साहब भी उपस्थित है. उनका भी स्वागत और सत्कार हम जरूर करेंगे. मैं रिक्वेस्ट करूंगा यहाँ पर संदीप जी भोई साहब से कि आपके शुभ हाथों से यहाँ पर स्वागत और सत्कार की प्रक्रिया जरूर पूरी की जाए. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. 12 चेंडू आणि 35 धावा विजयासाठी तुर्बे संघाला. 12 चेंडू आणि 35 धावा. दरम्यान यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सनी. सामना करेल नव्याण्णव फलंदाज सुजल. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय 12 चेंडू आणि 35 धावा. जवळजवळ 17.50च्या सरासरीने जावं लागेल. यावेळेस शॉटम पुल करण्याचा प्रयत्न होता. व्यवस्थित एलिव्हेशन होत नाही. यावेळेस मात्र फक्त आणि फक्त एकच धाव यावेळेस अंकित केली जातीये तुर्बा
संघाच्या धाव फलकावरती 9 धावा, धाव फलकावरती 34 धावांचं आव्हान. आता उर्वरित 11 चेंडू आणि 34 धावा. मागच्या मॅच मध्ये दत्तास स्पोर्ट्स या संघाने मात्र खूप चांगल्या पद्धतीने धावांचा पाठलाग केला होता, 43 धावांचा. मात्र यावेळेस आपण पाहतोय थोडंसं फुटवरती नेऊन ठेवलंय, ते म्हणजे तुर्भा या संघाला. त्याचं कारण आहे माजीपाडा संघाची गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी. पहिलं षटक मनीष, दुसरं षटक जयेश आणि यावेळेस सनी. राईट आर्म राऊंड विकेटने यावेळेस लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, भिरकावून द्यायचा प्रयत्न होता ऑन साइडला. मात्र इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय, म्हणजे डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव आणखीन ऍड केली जाईल. एकेरी दुहेरी धावाने नक्कीच धाव फलक हालत ठेवण्याचं काम हे दोन फलंदाज करतायत. मात्र आता आक्रमण यावेळेस फुलरलेनचा बॉल. मात्र इथे पहा बॅटची वरची कडा आणि इथे शॉर्ट पॉइंट रिझम मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान एक धाव नक्कीच अंकित केली जाते स्कोर कार्ड वरती. आणि इथे षटक होते समाप्त क्रमांक 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती त्या म्हणजेच 13 धावा. 43 धावांचं आव्हान होतं, 13 धावा 3 षटकांमध्ये. म्हणजेच आता समीकरण येऊन ठेपलंय ते म्हणजे 6 चेंडू आणि 30 धावा. 6 चेंडू आणि 30 धावा हवे असणार आहेत विजयासाठी, ते म्हणजेच गावदेवी स्पोर्ट्स तुर्भे या संघाला. मात्र काय गोलंदाजी झाली आहे. गोलंदाजीचं विश्लेषण आपण पाहाल ना तर पहिलं षटक हाताळलं होतं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं मनीष या गोलंदाजाने. फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 महत्वपूर्ण गडी त्यांनी बाद केले होते. तदनंतर मात्र जयेश पाटील या गोलंदाजाची वर्णी लागली आणि त्याने सुद्धा खूप उल्लेखनीय कामगिरी केली. 2 धावा खर्च करत 2 मोहरे गारद केले. तदनंतर मात्र सनी आला गोलंदाजी ट्रॅक वरती आणि सनीने एकही गडी बाद केलेला नाहीये, मात्र इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. फक्त 5 धावा खर्च केल्या आणि नक्कीच या सामन्यामध्ये आपल्या संघाला एक सुस्थितीमध्ये नेऊन ठेवलंय. दरम्यान शेवटचं अखेरचं निर्णायक षटक हाताळण्यासाठी सज्ज होते गोलंदाज विक्रांत पाटील, मालजीपाड्याचा आणखीन एक अनुभवी गोलंदाज. सामना करेल मोहन. मात्र मोहनने थोडंसं निराश केलंय. नक्कीच एक चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला, मात्र त्याने जवळजवळ 9 चेंडूंचा सामना केला आणि फक्त 9 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. दरम्यान पुन्हा एकदा विक्रांत पाटील मोहनसाठी. यावेळेस स्विंग अँड मिस एकच चित्र पाहायला मिळतंय. फलंदाज फक्त आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. आणखीन एक डॉट डिलिव्हरी. ज्या प्रकारची गोलंदाजी 3 गोलंदाजांची झाली ना, मनीष, जयेश आणि सनी, त्याच प्रकारची गोलंदाजी यावेळेस विक्रांत पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. गुडलेंद स्पॉट वरून चेंडू थोडासा टॉस होताना पाहायला मिळाला. दरम्यान यावेळेस राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा विक्रांत पाटील सज्ज होतोय. यावेळेस मात्र टप्प्याचा चेंडू शॉर्टन बुल करण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा आणि यावेळेस आणखीन एक विकेटचं पतन. मोहनला सुद्धा परतावं लागतंय माघारी. विकेट क्रमांक 5 तुर्भे संघाचा. बॅकफुट वरती नेऊन ठेवलं पूर्णपणे तुर्भे संघाला. 43 धावांचा पाठलाग करायचा होता. असं वाटलं होतं की जर सलामीच्या जोडीने चांगली भागीदारी केली असती ना, चांगला स्टार्ट मिळवून दिला असता तर एक चांगली मॅच इथे पाहायला मिळाली असती. मात्र राजेश आणि महेश सलामी चाललेली जोडी, या जोडीने मात्र निराश केलं आणि तदनंतर मात्र कोणत्याही फलंदाजाने तग धरून यष्टांवरती खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. दरम्यान नवीन फलंदाज खेळपट्टीवरती विकी आपण पाहतोय, क्रमांक 7चा हा फलंदाज. मात्र धावा आता हव्या असणाऱ्या 4 चेंडू आणि 30 धावा. खूप अवघड मात्र अनिश्चित म्हणता येणार नाहीये, कारण क्रिकेटला अनिश्चितचा खेळ म्हणतात. बऱ्याच वेळा चेंडू कमी आणि धावा जास्त असताना सुद्धा धावा अंकित केल्या गेल्या आहेत फलंदाजांच्या माध्यमातून. यावेळेस पाहूया 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 10 आणि 30 धावांची आवश्यकता असणार आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवरती विक्रांत पाटील या गोलंदाजाला आपण पाहतोय, तर विकी स्ट्रायकिंग एंडला फलंदाज. यावेळेस पहा स्विंग अँड मिस, आणखीन एक डॉट डिलिव्हरी. काय गोलंदाजी होतीये, बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव. यावेळेस गोलंदाज विक्रांत पाटील यांच्या माध्यमातून काय गोलंदाजी होतीये, अफलातून गोलंदाजी.
3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 30 धावा आता मात्र हव्या असण्यात विजयासाठी तुर्भा या संघाला, म्हणजेच फक्त आणि फक्त औपचारिकता या सामन्यामध्ये येऊन टेपली आहे. चौथा बॉल ओव्हर दी विकेटने स्विंग अँड मिस, पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळालं आणि इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागतंय. या फलंदाज होतोय बाद. सुजलला परतावं लागतं यावेळेस माघारी. 6 गडी बाद धावसंख्या स्थिरावली आहे, ती म्हणजे 13 या धावसंख्येवरती. गावदेवी स्पोर्ट्स तुर्बे हा संघ फलंदाजी करतोय. गोलंदाजी खूप चांगली झाली होती, आपण पाहिलं असेल तर 42 धावांवरतीच रोखून ठेवलं होतं मालजीपाडा संघाला. मात्र फलंदाजी करत असताना, धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी कमतरता जाणवली या फलंदाजांच्या माध्यमातून. कोणत्याही फलंदाजाने खेळपट्टीवरती टिकून राहण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. एक फलंदाज आपण पाहिला मोहन, त्यांनी मात्र 11 चेंडू खेळून काढले, मात्र त्याच्या बॅटमधून धावा फक्त आणि फक्त 10 आपल्याला पाहायला मिळाल्या. दरम्यान विक्रांत पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. 2 चेंडू शिल्लक आहेत, का मिडन ओव्हर होईल का या स्पर्धेतील आजच्या दिवसातील पहिली मिडन ओव्हर होईल का, आणि तोच प्रयत्न पहा. क्षेत्ररक्षण थोडस डीप आपल्याला पाहायला मिळतं, कारण की 30 धावा हव्यात. जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावरती मालजीपाडा हा संघ नक्कीच आपण पाहतोय. 2 चेंडू शिल्लक आहेत, 30 धावा करायच्या आहेत. चला वेळ जास्त घेऊ नका, विनंती असणार आहे. दरम्यान विक्रांत पाटील पुन्हा एकदा यावेळेस अनिकेत साठी, यावेळेस पाया स्विंग अँड मिस, आणखीन एक डॉट डिलिव्हरी, सुरेख गोलंदाजी यावेळेस विक्रांत पाटील यांच्या माध्यमातून. सलग 5 चेंडू डॉट. लास्ट टू गो, शेवटचा बॉल. मिडन ओव्हर टाकण्याच्या पायथ्यावरती हा गोलंदाज. पाहूया, सेलफोन आहे. मिडन ओव्हर जर गोलंदाजाने हाताळला तर नक्कीच आमच्या गुणलेखकांच्या माध्यमातून आम्हाला इथे माहिती मिळते की सेलफोन आहे. पाहूया सेलफोन, विक्रांत पाटील गोलंदाज, आणि यावेळेस पहा फुलर लेनचा बॉल होता, त्याला भिरकावून दिलं. यावेळेस डीप स्क्वेअर रिजन मध्ये 4 धावांसाठी हा वेळेस मिळतोय मात्र चौकार. शेवट गोड होते, मात्र इथे विजय संपादन करत असताना तो म्हणजेच देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा हार्ड लक, आणि आपण या स्पर्धेमध्ये आपला सहभाग दर्शविला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. गावदेवी स्पोर्ट्स तुर्बे नवी मुंबईतून आलेला हा संघ या कासारवडवलीच्या या क्रीडांगणामध्ये आपण आपल्या खेळाचं प्रदर्शन दाखवलं आणि या स्पर्धेमध्ये आपला सहभाग दर्शविला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर अभिनंदन. दुसऱ्या फेरीमध्ये आपण प्रवेश केला त्याबद्दल देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन.